नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज मी आलो आहे पेण हमरापूरमध्ये या वर्षीचा गणपती बाप्पाची मूर्ती सिलेक्ट करण्यासाठी। तर हमरापूर किंवा पेण याला गणपतीचं माहेरघर का म्हणतात हे ॲक्च्युली खरं म्हणाल तर इथे आल्यावर समजतं। आपण जेव्हा हमरापूरला येतो तेव्हा आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा गणपतीचे कारखानेच दिसतात। इव्हन तुम्ही पाहूही शकता, म्हणजे तुम्ही कधी आला असाल तर नक्की हे अनुभवलं असेल की जेव्हा तुम्ही हमरापूरमध्ये एंट्री घेता रस्त्याच्या दुतर्फा कारखाने आहेत। मी गेले 3-4 वर्ष हमरापूरमध्ये येतोय आणि आमच्या बाप्पाची मूर्ती हमरापूरमधलीच असते। दरवर्षी मी लॉक करतो, बट ह्या वर्षी सम ऑफ रिझन मला लॉक करायला नाही मिळालं। मी ॲक्च्युली आधी 15-20 दिवसाआधी पण येऊन गेलो, बट मला लॉक करता नाही आला बिकॉज सम ऑफ रिझन मला व्हिडिओ शूट करता नाही आले माझ्या इंजुरीमुळे। सो हे देखील जे मी आता व्हिडिओ शूट केलेत हे मी ट्राय केलाय करण्याचा, बट तेवढे ॲक्युरेटली मला शूट नाही करता आले। बट एक तुमच्यासाठी का होईना पण मी तो ट्राय केला आणि जे काय स्नॅप मी शूट केलेत त्या थ्रू मी व्हिडिओ करतोय। खरं म्हणाल तर ॲक्च्युली माझा ह्या वर्षी प्लॅन नव्हता व्हिडिओ करायचा बिकॉज माझ्या हाताच्या इंजुरीमुळे, बट तरी वाटलं ह्यावेळेस कारण मी 2-3 ग्रुपमध्ये आहे गणपतींच्या आणि तिथे पाहिलं की बरेचसे जण आहेत ज्यांना काही आयडिया नाही किंवा काही फोटो टाकतायत किंवा बरेचसे जण विचारतात की मूर्ती कुठे सांगायची कसं काय। बऱ्याच जणांचे मी प्रश्न बघितले। सो थोडं वाटलं मला की नाही यार, आपण माझ्या परीने का होईना आज आपण एवढी वर्षी येतोय हमरापूरमध्ये, सो थोडीफार हेल्प करूया आपल्याकडनं, आपण थोडं गायडन्स करूया की जेणेकरून तुम्हाला मूर्ती सिलेक्ट करण्यासाठी किंवा तुमचे काही प्रश्न असतील त्यांची उत्तरं मिळतील कदाचित ह्या व्हिडिओ थ्रू, म्हणून मी हा व्हिडिओ शूट करतोय। ही व्हिडिओ करण्याचा मोटो एकच आहे माझा की तुम्हाला माझ्या व्हिडिओतून थोडीफार का होईना माझ्याकडनं हेल्प मिळावी। मी ॲक्च्युली बऱ्याच जणांचे प्रश्न बघितले की कच्ची मूर्त कुठे मिळते किंवा कलरिंगची कॉस्टिंग काय आहे। सो असे बरेच प्रश्न होते ग्रुपमध्ये, सो त्यांचेच उत्तर देण्याचा मी एक छोटासा का होईना पण प्रयत्न करतोय माझ्या व्हिडिओ थ्रू। जसं मी म्हटलो की हमरापूरमध्ये जेव्हा तुम्ही एंट्री करता तेव्हा रस्त्याच्या दुतर्फा कारखाने आहेत। आता तुम्हाला सांगायचं झालं तर एक स्टार्टला हमरापूर, पुढे जोहे आहे किंवा पुढे तांबडशेत म्हणून गाव आहे, पुढे कळवे गाव आहे। तर ही जी 4 गावं आहेत ना, ही 4 गावांमध्ये ऑलमोस्ट सगळी दुतर्फा रस्त्याच्या कारखाने आहेत। सो तुम्ही जेव्हा हमरापूरमध्ये एंट्री मारता तेव्हा मी तर बोलतो की हमरापूरमध्ये डायरेक्ट तुम्ही सिलेक्ट करू नका कोणतीही मूर्त। तुम्हाला कच्ची मूर्त हवी असेल ना तर हमरापूर पासून मध्ये सुरेखा आर्ट्स आहे, तिकडे समीर कला केंद्र एक आहे, तिथे कच्ची मूर्त मिळते, सुरेखा आर्ट्स आहे। त्याच्या पुढे तुम्ही जोहे रोडला जेव्हा लागता ना तेव्हा तिकडे पण तुम्हाला 2-3 ठिकाण आहेत, कुणाल कला केंद्र आहे किंवा तुम्हाला ज्या ऑलमोस्ट सर्व कारखान्यांच्या मूर्त्या दिसतील कलर केलेल्या ह्या मोस्ट ऑफ हमरापूरमधल्या सुरेखा कला केंद्र किंवा दाभाडे कला केंद्र त्यांचं कला केंद्र आहे, समीर कला केंद्र आहे। परत जी छावा मूर्ती आहे ट्रेंडिंग ह्या वर्षीची ती कुणाल कला केंद्र किंवा जोहे गावामध्ये प्रथमेश कला केंद्र आहे। जोहे गावामध्ये पण खूप सारे कारखाने आहेत जिथे कच्ची मूर्ती आहेत, कळव्यामध्ये आहे। सो ज्या प्रत्येक कारखान्यात तुम्हाला ज्या कलर केलेल्या मूर्त्या दिसतात ना ह्या इथूनच आणल्या जातात। सो राहिला प्रश्न कच्ची मूर्तीचा। आता एक फॅमिलीसाठी आपण मोस्ट ऑफ 2 फीट ते 3 फीट किंवा 4 फीट मूर्ती आपण सिलेक्ट करतो। सो 2 फीट तुम्ही कच्ची मूर्त बघाल तर 1000 रुपयापर्यंत वगैरे मिळते। 3 फीट गणपतीची कच्ची मूर्त बघाल तर तुम्हाला एक साधारण 2 ते 2.5 हजारापर्यंत मिळते आणि 4 फीट ही साधारण 3.5 ते 4 हजारापर्यंत मिळते। सो ह्या प्राइजेस आहेत कच्च्या मूर्तीचा, ठीक आहे। आणि हे जर तुम्ही एक कच्ची मूर्त प्लस कलर काम हे जर तुम्ही टोटल पकडली तर तुम्हाला एक 3 फीट ही मूर्त साधारण 5.5 ते 6 हजारापर्यंत मिळून जाते। डिपेंड्स की ती मूर्ती कशी आहे। ट्रेंडिंग मूर्ती तुम्ही घेतलात किंवा त्या मूर्तीमध्ये जर कलर काम जास्त असेल तर ऑब्वियस थोडी प्राइस वाढते, प्लस धोतर नेसवायचे किंवा दागिने लावायचे थोडेसे ते वाढतात। तर ओव्हरऑल माझं बघाल तर 2 ते 3 फीट ही मूर्त ही आपल्याला 6 ते 7 हजारापर्यंत जाते। हे राहिले हे कॉस्टिंगच्या बाबतीत, कारण बरेचसे जणांचे मेसेजेस होते की दादा 2 ते 3 फीट ही मूर्ती आपल्याला कितीपर्यंत जाते। सो ही प्राइजिंगची आहे। कॉस्टिंग ही मूर्तीवर डिपेंड असते। हे 2 फीट कदाचित तुम्हाला थोडी कमीमध्ये पण मिळू शकते, 3 फीट असेल ही कदाचित तुम्हाला थोडी किंवा जास्त होऊ शकते। हे डिपेंड्स ऑन प्रत्येक मूर्तीवर डिपेंड असतं की किती कॉस्टिंग होईल त्याची विथ पेंटिंग वगैरे।
ह्या वर्षीची जी मला ट्रेंडिंग मूर्ती वाटली, म्हणजे मी जेवढा फिरलो चारही गावांमध्ये, तो चारही गावांमध्ये मला एक रूपातली मूर्ती जी आहे ही सर्वकडे दिसली आणि खूप ट्रेंडिंग वाटली. ती म्हणजे आपल्या शिवरायांचा छावा, म्हणजे साक्षात छत्रपती संभाजी महाराज यांच्या रूपातली जी छावा मूवी आलेली, त्यामध्ये जे 2-3 रूपामध्ये आपल्याला सिंहासोबत लढताना जो सीन होता त्या रूपामध्ये, आणि जे आपले राज्याभिषेक त्यांचा झाला त्यावेळेस जी पोज होती म्हणजे सिंहासनावर बसलेली, तर त्या रूपांमध्ये ही ऑलमोस्ट 3 फीटपासून ते 7 फीटपर्यंत मला मूर्ती दिसल्यामुळे 3 फीटमध्ये पण होती, 5 फीटमध्ये पण होती आणि 7 फीटमध्ये पण होती. तर ती मूर्ती साधारण कुणाल आर्ट्स जे हमरापूरमध्ये आहे किंवा त्यांचा जोहे रोडला सुद्धा कारखाना आहे, तो त्यांच्या इथे ती मूर्ती आहे. सो ती एक छान वाटली आणि मी ती पेंट केलेली देखील पाहिली. खूप सुंदर वाटली ती मूर्ती मला. बाकी बऱ्याचशा मूर्त्या होत्या, ह्यावेळेस खूप छान मूर्त्या होत्या. 2 फीटपासून ते ऑलमोस्ट 7 फीटपर्यंत वेगवेगळ्या रूपातील मूर्ती होत्या. सो ॲट द एंडिंग सर्वांना एकच सांगेन की तुम्ही स्वतःहून इकडे या, प्रत्यक्ष इथला जे क्लायमेट आहे ते अनुभवा. खूप सारे कारखाने आहेत, सर्वांच्या कलाकृती खूप उत्तम आहेत आणि मी जे दाखवते एवढंच नाही, बरेचसे कारखाने आहेत आणि बरेचसे कलाकार आहेत ज्यांची खूप सुंदर पेंटिंग आहे. सो तुम्ही इथे प्रत्यक्ष येऊन बघा. सॉरी यासाठी की ह्या वर्षी मला प्रॉपर व्हिडिओ शूट करता नाही आली माझ्या हाताच्या इंजुरीमुळे, बट बाप्पाकडे नक्की प्रार्थना करेन की पुढल्या वर्षी खूप सुंदररित्या व्हिडिओ करेन, खूप सुंदररित्या शूट करेन आणि तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ घेऊन येईन. तर बाप्पाचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. तर यावर्षी आम्ही जी बाप्पाची मूर्ती सिलेक्ट केली ती ही आहे आणि होप करतो की खूप सुंदर होईल. सो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि ह्या वर्षीचा गणेशोत्सव आपण आपल्या फॅमिली सोबत साजरा करा आणि भेटू जशा पुढल्या लॉगमध्ये. टिल डे बाय, टेक केअर. स्वतःची काळजी घ्या, स्वतःच्या फॅमिलीची काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.